मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि इतर खूप काही बदल आणि या बदलांना सामोरे जाताना या मुला-मुलींनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही पडलेले अनेक प्रश्न, कुतूहल, भीती या सगळ्यांची शास्त्रशुद्ध अशी माहिती करून देणार आहोत. हे सेशन किंवा हे चर्चासत्र सुरू करण्यापूर्वी मला काही सूचना द्याव्याशा वाटत आहेत की उपस्थित पार्टिसिपंट्सनी आपला व्हिडिओ आणि माईक बंद ठेवावा, आवाज म्यूट ठेवावा, जेणेकरून आपल्याकडे आलेले जे मार्गदर्शक आहेत त्यांना चर्चासत्र सुरू असताना काही डिस्टर्बन्स होणार नाही. धन्यवाद. तर अशा या शरीर आणि मनाच्या भावविश्वाची शास्त्रशुद्ध ओळख करून देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे अत्यंत अनुभवी दोन व्यक्त्या. एक आहेत डॉक्टर वंदना कुचिक मॅडम आणि दुसऱ्या आहेत डॉक्टर निलिमा पवार. त्यांचं इंट्रोडक्शन पण खूप आवडेल तुम्हाला. मी डॉक्टर वंदना कुचिक यांचं इंट्रोडक्शन देत आहे. मॅडम गेली 25 वर्ष कोपरखेरणे आणि घणसोली येथे प्रॅक्टिस करत आहेत ऍज अ फॅमिली फिजिशियन म्हणून. त्या एक ट्रेंड योगा टीचर आहेत, त्या एक डाएट ऍडवायझर आहेत. त्यांना स्पेशल इंटरेस्ट म्हणजे खास रुची त्यांची साहित्य, कविता, समुपदेशन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या एक खूप छान सुगरण पण आहे. तर या आपल्या डॉक्टर वंदना कुचिक आज आपल्या सोबत आहेत आणि दुसऱ्या व्यक्त्या आहेत डॉक्टर निलिमा पवार. फार पूर्वीपासून म्हणजे कॉलेज डेज पासूनच सायकोलॉजी या विषयात खूप त्यांना आवड होती. BHMS कम्प्लीट झाल्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमधून कम्प्लीट केल्यानंतर डॉक्टर राजन भोसले व मिनू भोसले यांच्या हार्ट टू हार्ट काउन्सिलिंग सेंटर मधून सर्टिफिकेट कोर्स ऑफ काउन्सिलिंग केला त्यांनी आणि डॉक्टर अरुणा तिजारे यांच्याकडे काउन्सिलिंगचे वेगळे वेगळे कोर्सेसही केले. आणि महत्वाचं म्हणजे याही खूप अत्यंत हुशार काउन्सिलर म्हणजे समुपदेशनही करतात आणि त्या पण स्वतः एक सुगरण आहेत. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की माझे बरेचसे मुलं आणि मुली जे वयात आलेले होते त्यांना त्यांनी खूप उत्तमरित्या समुपदेशन केलं आणि त्याचा त्या मुलांच्या पूर्ण जीवनावर त्याचा खूप छान फरक पडला आणि त्यामुळे आज आम्ही दोघींनाही इथे आज बोलवलं आहे आणि खास तुमच्यासाठी हा कार्यक्रम सादर करत आहोत. प्रत्येक आई वडिलांसाठी आपली मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्यासाठी ती लहानच असतात, पण समाजाच्या दृष्टीने ती मुलगी एक स्त्री असते आणि तो मुलगा एक पुरुष असतो. समाजाच्या तुमच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. मुले जसजशी शरीराने वाढतात तसतसे त्यांच्यात मानसिक बदलही घडत असतात, विचारांची घालमेल पण सुरू होते. आता हे सगळं होत असताना खूप काही गोष्टी घडत असतात. तर आज आपण प्रथम डॉक्टर वंदना कुचिक यांच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की हे मानसिक बदल, शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही घडतात, पण हे बदल घडतात का आणि ह्याची काय खास कारणं आहेत. डॉक्टर वंदना कुचिक. हॅलो डॉक्टर वंदना कुचिक. येस 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 धन्यवाद डॉक्टर मीनाक्षी. खूप छान ओळख करून दिल्याबद्दल. तुला नेहमीच आमचं कौतुक असतं आणि नेहमीच सपोर्टिव्ह असते. खूप खूप थँक्यू. हा, तुझ्या प्रश्न बोलताना की आपण मागच्या सत्रात पाहिलं की वयात येताना फिजिकल चेंजेस होतात, जसं वय वाढतं, उंची वाढते, वजन वाढते, प्रायव्हेट पार्ट्स वरती केस येतात आणि पाळी येते. तसंच हे शारीरिक बदल घडतात, तसंच काही मानसिक बदल घडतात आणि ह्या बदलावरती हॉर्मोन्स, एंडोक्राइन ग्लँड्स मधून निघणाऱ्या हॉर्मोन्स आणि मेंदूतून निघणाऱ्या संवेदना यांचा प्रचंड प्रभाव असतो. स्वतःच्या शरीरात झपाट्याने होणाऱ्या बदलांचे कुतूहल आणि आश्चर्य इथे मुलींना वाटायला लागतं आणि त्या स्वतःचा शोध घेऊ लागतात. कधी कधी काय होतं की आईने जर एखादं काम सांगितलं आणि ते नीट झालं नाही तर आई म्हणते, एवढी मोठी झालीस तरी तुला नीट काम करता येत नाही का, असं म्हणते. आणि दुसऱ्याच दिवशी काय होतं की घरामध्ये एखादं चर्चा होत असते एखाद्या गोष्टींवरती आणि हिने जर आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला तर तिला म्हटलं जातं की तू गप्प बस, तू अजून लहान आहेस, तुला काही समजत नाही.
असं म्हटलं जातं. अशा वेळेस मी नक्की कोण आहे, मी लहान आहे का मोठी आहे, या प्रश्नाचा गोंधळ मनात येतो. पण बऱ्याचदा इथे काय होतं की मी मोठी होऊ लागले ही भावनाच मनात येते आणि घरातील लोकांनी आपल्याला मोठं समजावं आणि तसं वागू द्यावं, अगदी स्वतंत्रपणे, बरं का, अगदी स्वतंत्रपणे आपल्याला वागू द्यावं असं वाटतं. तसंच इथे ना नव्याने लैंगिक प्रेरणा, जाणीवा निर्माण होऊ लागतात. भिन्नलिंगी व्यक्तीकडे ह्या मुली ओढल्या जातात. स्त्री पुरुष आकर्षण वाटू लागतं. रोमॅन्टिक गाणी, चित्रपट आवडू लागतात. तसंच आपण सुंदर कसे दिसू ह्याचा खटाटोप सुरू होतो. नटणं, मुरडणं, आरशासमोर अधिक वेळ लागतो. कारण आपणही ह्याच फेजमधनं गेलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला समजतं आणि प्रत्येक आई आणि वडील ह्या फेजमधनं गेलेले आहोत. केसांची झुलपं वाढा, ड्रेस नीट झालाय का, कोणत्या लिपस्टिकची चॉईस करू, असे बरेच काही काही गोष्टी मुलींच्या बाबतीत घडू लागतात. ओके. इथे ना नाविन्याची ओढ पण असते. आपण काहीतरी साहसी करावं, म्हणजे बाईक चालवावी, ट्रेकिंगला जावं, असंही मुलींना वाटतं. आणि किती आई वडील स्वतंत्र विचाराचे किंवा सुशिक्षित असलं ना तरी घरातली मुलं काहीतरी लपवाछपवी करताना दिसतात. उडत उत्तरे दिसतात. आणि अशा वेळेस काय होतं की आई बाबा वॉच ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि नकळत आई बाबा आणि मुलं यांच्यामध्ये न दिसणारा पडदा तर निर्माण होतो. आणि बऱ्याच वेळा आई बाबांपेक्षा आपले मित्रमैत्रिणी जवळचे वाटू लागतात. मित्रमैत्रिणींना फॉलो केलं जातं घरात आणि ना मग ताणतणावाचं वातावरण तयार होतं. ज्या घरात टीनेजर्स मुलं असतात ना तिथे घरामध्ये बऱ्याचदा तुंबड युद्धाचं वातावरण असतं. ओके. आणि खरं तर पाहायला गेलं तर हे अतिशय सुंदर, संवेदनशील, जसं तू म्हटलीस की हिरवं हिरवंगार असतं. हा, तर ही हिरवळ असते आयुष्यातली आणि हे असं वय असतं. पण इथे ना मनाचा गोंधळ उडालेला असतो. कारण अजाण आणि प्रौढ याच्यामधला हा काळ असतो. त्यामुळे कळत नकळत काय होतं, वागण्या बोलण्यामध्ये गडबड होते आणि गोंधळ होते. आणि ह्याच काळाला वादळी भावभावनांचा काळ म्हटलं जातं. आणि हे वय असंच असतं. इथे हे तू म्हणालीस की हे बदल कशामुळे दिसतात, तर हे सगळे बदल हॉर्मोनल चेंजेसमुळे दिसतात. जसे आपण फिजिकल चेंजेस पाहिले की हॉर्मोनल बदल्समुळे होतात, तसंच हे मानसिक बदल पण हॉर्मोनल चेंजेसमुळे होतात आणि हे खूप नॅचरल आहे. आणि ही ना तुम्ही टीन एजमध्ये किंवा तुम्ही पौगंडावस्थेत प्रवेश केल्याची ह्या खुणा आहेत. पण आणि जे आई बाबा मुली आज एकत्र ऐकत असतील ना त्यांना हे नक्की समजेल की एक्झॅक्टली काय घडतंय आता आपल्या घरात. तसंच ना पाळी यायच्या वेळी पण त्यांचं मूड स्विंग्स होतात. रडू येतं, कंटाळा येतं, काही करावं असं वाटत नाही, शरीराला जडत्व येतं, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. पण हे सगळं घडत असतानाही इथे ना काही गोष्टींचं भान बाळगणं खूप खूप जरुरी असतं. म्हणजे थोडक्यात काय तर मनामध्ये, मुला मुलींच्या मनामध्ये, नुसतीच मुली नाही, मला असं वाटतं मुलं सुद्धा, कारण माझा पण मुलगा आहे आणि मला असं वाटतं पार्टिसिपंट जे आहेत त्यांची मुलं पण असतील जी या वयात आलेली असतील. हॅलो. हा हा, तर म्हणजे थोडक्यात काय आहे की या वयामधल्या मुला मुलींच्या मनामध्ये ह्या असंच सगळं चालू असतं. म्हणजे साधारणतः फॅन्टासी निर्माण होणं किंवा आजूबाजूला असं वायोलिन वाजणं किंवा आकाशामध्ये पिसं वगैरे उडणं किंवा वयांची पानं उडणं, म्हणजे एकदम फिल्मी वाटू लागतं मुलांना. आणि मी म्हटलं मगाशी सारखं तुम्ही म्हटल्यासारखं की मुलीच नाही तर मुलांना सुद्धा, आता माझा पण मुलगा आहे वयातला आणि मी हे अनुभवलंय की मुलीच नाही तर मुलांना सुद्धा खूप नटावं थटावं असं वाटतं. कपडे वगैरे एकदम परफेक्ट घालावेसे वाटतात, परफेक्ट फिटिंग आणि पर्टिक्युलर ब्रँड, म्हणजे हे असं पर्टिक्युलर असतं आणि त्यांना स्वतःला छान प्रेझेंटेबल राहावं असं वाटतं. आणि त्यात काही गैर नाहीये, त्यात काही चुकीचं नाहीये, उलट असावं आणि तसंच असलं पाहिजे तरच ते नॅचरल आहे असं मला वाटतं. तर हे जे बदल आपण आता पाहिले, तुम्ही म्हणालात की आता हे संप्रेरकांमुळे किंवा हॉर्मोनमुळे होतात, कारण शारीरिक बदल घडताच मानसिक बदल आपल्याला दिसू लागतो. करेक्ट आहे. पण मग हे झाले आपण शारीरिक आणि मानसिक बदल बघितले, ह्याच्यासोबत काही आणखी पण बदल घडतात का? हो, आणखी बदल नक्कीच घडतात. त्याच्यामध्ये आहे भौतिक बदल आणि सामाजिक बदल. आता आपण भौतिक बदल घ्यायचं म्हटलं तर मागच्या वेळेस पण मी म्हटलं होतं की वयात येण्याचा काळ आणि अभ्यासाचा महत्वाचा काळ म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या तयारी किंवा
बोर्ड्सचे पेपर्स, एंट्रन्स एक्झाम्स ना, हा काळ आहे ना, वयात येण्याचा काळ आणि हे एक्झामचा काळ हा सेम असतो, अगदी सेम. इथे अभ्यास करायचाच आहे, काहीतरी बनायचं आहे, अपेक्षा आहेत टीचर्सच्या, पॅरेंट्सच्या आणि स्वतःची पण काही ध्येय आहेत. आणि तसंच मनात उडणाऱ्या भावभावनांचा गोंधळ, ओके, ह्याचा ताळमेळ घालताना ना फार धांदल होते. आणि ह्या वयात ना मेंदू विकास करत असतो, त्याच्या कार्याचा पण विकास होत असतो. नवीन विचार, वागण्याची क्षमता किंवा एखाद्या नवीन विषयाचं ज्ञान किंवा शिकणं, त्याचं आकलन करणं आणि एक्सपेरिमेंटल बेसिसवरती त्यांचे प्रयोग करणं, नवनिर्मितीची क्षमता इथे चाचपडून पाहिली जाते. हे झाले बौद्धिक बदल. आणि सामाजिक बदल म्हणायचं तर समाजात आपलं स्थान काय आहे हा प्रश्न पडतो आणि ह्याची शोध सुरू होते. मी कोण आहे, मला कोण व्हायचंय, स्वतःचं स्थान, स्वतःची ओळख, संकल्पना, आत्मसन्मानाची जाणीव. आत्मसन्मान, इगो फार महत्वाचा असतो इथे आणि आपली विशिष्ट ओळख व्हावी असं वाटतं. आणि मग इथे काय होतं की हिरिरीने सोशल प्रोग्राम्स असतात, म्हणजे आपल्याकडे गणपती फेस्टिवल असेल किंवा अॅन्युअल गॅदरिंग असेल तर व्हॉलेंटिअरली याच्यात काम केलं जातं आणि कौतुकाने सगळ्यांना आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यावी, कौतुक करावं असंही वाटतं. ओके, तसंच इथे काय होतं की आई वडिलांकरता तुम्ही एक छोटीशी मुलगी असतात, तू म्हणालीस मगाशी तसं, पण समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असतो. त्यांच्यासाठी तुम्ही मुलगी नसता छोटी, तर त्यांच्यासाठी तुम्ही एक स्त्री असता. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि इथे काय होतं, इथे तुमचे सामाजिक बंधन, संबंध आणि कुटुंबातलं वर्तन काय आहे त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न होतो. तसंच इतके बऱ्याच गोष्टी म्हणजे घरातील संस्कार, वातावरण, आई वडिलांचं आपसातील नातं, तसंच कुटुंबातील इतरांच्या बरोबरचं नातं, वागणं, व्यवहार ना यावर अवलंबून असतो. येस येस, प्लीज म्यूट. येस, इथं फॅमिलीच्या मॉरल व्हॅल्यूज ना फार महत्वाच्या असतात आणि ह्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. हे प्रचंड म्हणजे सामाजिक, भावनिक, इमोशनल, बौद्धिक असे हे वेगळे वेगळे बदल त्या छोट्याशा जीवामध्ये म्हणजे 13, 14, 15 वर्षाच्या त्या मेंदूमध्ये ते दिसून येतात, प्रकर्षाने दिसून येतात आणि इथे खूप समंजसपणा ऍडल्ट्स कडनं फार अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर इथे समाज माध्यमांचा पण खूप मोठा प्रभाव असतो याच्यावर. बरोबर, म्हणजे वयात आलेल्या मुला मुलींना एकाच वेळी वेगवेगळ्या पातळीवर स्वतःच्या पद्धतीने लढा द्यावा लागत असतो. त्यामुळे बऱ्याचदा ही मुलं एकटी पडतात. खरं काय खोटं काय हे परखण्याची त्यांची जणू परीक्षाच असते. पालकांनी जर अशा नाजूक वेळी आपल्या मुलांना समजून घेतलं, त्यांचे विचार जाणून घेतले, त्यांचा एक मित्र किंवा त्यांची एक मैत्रीण म्हणून जर का ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या तर मला वाटतं जो समाज माध्यमाचा प्रभाव तुम्ही म्हणालात मुलांवर पडतो आणि त्यामुळे जे काही वाईट पद्धतीने पडतो असं म्हणू शकतो आपण, कारण समाज माध्यम काही वाईट नाहीये, ते आपण त्याच्यातून काय घ्यावं, चांगलं काय घ्यावं आणि वाईट काय ते सोडावं हे आपल्यावर अवलंबून आहे आणि त्या मुलांना ते त्या वेळी कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं पालकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी मुलांचा एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून पण त्यांना समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्यांना खूप मोठा आधार निर्माण होतो आणि मुलं आपल्यापासून काही लपवत नाही आणि ते जरूर आपले प्रॉब्लेम्स आपल्या पालकांशी शेअर करतात. याच संदर्भात एक प्रश्न मला सुचला आहे डॉक्टर निलिमा मॅडम, तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की समाज माध्यम आणि पिअर प्रेशर यांचा मुलींवर किंवा मुलांवर कसा प्रभाव पडतो आणि हाच प्रभाव त्यांच्या अभ्यासावर किंवा त्यांच्या शरीरावर म्हणजे स्वास्थ्यावर पण पडतो का आणि तो कसा पडतो? खरं तर समाज माध्यम आता सध्या आपण कोरोनामुळे अगदी नर्सरीच्या मुलांपासून ते डिग्री पर्यंतच्या मुलांपर्यंत हातात मोबाईल आपल्याला नाईलाजाने काय होईना पण द्यावा लागतोय आणि इतर वेळा टीन मध्ये तर 10वी झाली की मुलांची अपेक्षाच असते की आपल्याला अँड्रॉइड फोन मिळावा म्हणून. तर समाज माध्यमामध्ये म्हणजे प्रत्येक आपण याच्यापासून आता मुलांना थांबवू शकत नाही किंवा आपण देखील थांबवू शकत नाहीये. तर समाज माध्यम वेगवेगळे प्रकारचे समाज माध्यम आहेत, पण समाज माध्यमाचा विघातक आणि विधायक असे दोन्ही प्रकारचे उपयोग असतात. आता विधायक पाहायचं झालं तर कित्येक लोक युट्यूब चॅनलवर आपलं करिअर घडवतात किंवा त्याच्यातून प्रेरणा घेऊन स्वतःचं करिअर घडवतात. असे वेगवेगळे व्हिडिओज बघून किंवा अगदी
फेसबुकचे जे मार्क झुकेनबर्ग आहेत त्यांचे आदर्श ठेवून मुलांनी वेगवेगळे ऍप्स वगैरे बनवलेले आहेत. हे पण विधायक उपयोग आहेत, पण विघातक देखील जास्त आहेत. खरं बघितलं तर समाज माध्यम हे थोडं युफोरिया आपण म्हणू शकतो, व्हर्च्युअल वर्ल्ड आहे, आभासी जग आहे. आणि यामध्ये जेव्हा इन्स्टा किंवा फेसबुक मुलं वापरतात त्याच्यात सगळं गुडी गुडी टाकलं जातं. म्हणजे मी अशी कशी छान दिसते, किंवा मी इकडे गेले होते किंवा तिकडे गेले होते. तेव्हा इतर मुलं हे बघतात तेव्हा त्याला वाटतं की अरे वा, यांच्या आयुष्यात किती छान छान चालू आहे, माझ्या आयुष्यात काहीच नाहीये. मग त्यांना थोडंफार डिप्रेशन वगैरे असं वाटू शकतं. त्यामुळे त्या प्रकारे वापरायचं आणि वेळीच आई वडिलांनी मुलांना समज दिली पाहिजे की कशा प्रकारे तुम्ही त्याला युज करायचं. फेसबुक म्हणा, आता मला तर असं म्हणजे काही पाहण्यात मुलं आहेत की इन्स्टावर स्टोरी टाकायची किंवा काही पोस्ट केलं की त्यांचा अख्खा दिवस किती डिसलाईक, किती लाईक, काय कमेंट्स यामध्येच त्यांचा अख्खा दिवस जात असतो. तर हे तुम्ही जे करता त्याच्यावर तुमचं अख्खं आयुष्य ह्या समाज माध्यमाशी बांधलं गेलं नाही पाहिजे. हे एक माध्यम म्हणून वापरा, तुमच्या नॉलेजसाठी, तुम्हाला अपग्रेडिंगसाठी हे एक नॉलेज म्हणून वापरा. दुसरं, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला मॅडम, पियर प्रेशर. तर पियर प्रेशर हे फक्त मुलं म्हणजे आसपास मित्रमैत्रिणी असतात ह्यांचंच नसतं, तर तुम्ही ज्या समाजात आहात, तुम्ही ज्या घरात आहात, त्या सगळ्यांमध्ये पियर प्रेशर म्हणजे त्याचा ते जे प्रेशर किंवा ते जे बघतात मुलं त्याला आपण पियर प्रेशर म्हणतो. तर पियर प्रेशर हे मुख्यतः 2 प्रकारचं असतं, एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. निगेटिव्ह मध्ये पण डायरेक्ट इनडायरेक्ट असतं. डायरेक्ट निगेटिव्ह पियर प्रेशर म्हणजे समजा आपली एखादी मुलगी हॉस्टेलवर राहायला गेली आणि आपली संस्काराची पाळंमुळं घट्ट आहेत, परंतु तिला हॉस्टेलवर एखाद्या सिनियर्सनी किंवा बरोबरच्यांनी नाही तू अल्कोहोल घेतलंच पाहिजे, घे, खूप चांगलं आहे, तिला वाईट वाटतं पण तिला ते करावं लागतं, नाईलाज असतो. मग त्याचा तो थोडाफार त्या मुलांवर परिणाम होतो. तुम्ही इनडायरेक्ट निगेटिव्ह प्रेशर बघाल तर म्हणजे काही आपले आयडॉल असतात समाजामध्ये, मुलांचे हिरो हिरोईन्स, आणि त्यांच्या काही निगेटिव्ह गोष्टी मुलं बघतात आणि ते कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. डायरेक्ट पॉझिटिव्ह पियर प्रेशर तुम्ही घरात सुद्धा बघू शकता किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये पण. समजा एखादा मित्र असतो की खूप अभ्यासू असतो किंवा खूप छान डान्स करत असतो आणि तो त्याच्या मित्राला म्हणतो नाही नाही तू माझ्या बरोबर डान्स केलाच पाहिजे. हा मुलगा अगदी लाजरा बुजरा असतो, कधी त्यांनी डान्स केलेला नसतो, पण मित्राच्या आग्रहास्तव तो डान्स करतो किंवा गाणं म्हणतो. तर हे मी म्हणेन पॉझिटिव्ह पियर प्रेशर आहे की त्याच्यातून त्याच्या कलागुणांना वाव मिळाला किंवा त्याला कळालं की अरे वा, मी गाणं गाऊ शकतो किंवा मी डान्स करू शकतो. डायरेक्ट पॉझिटिव्ह पियर प्रेशर तुम्ही घरात देखील हे करू शकता. आई वडील मुलांचे अगदी ऍक्च्युली लहानपणापासून ते बघत आलेले असतात. बरेचसे आई वडिलांचं अनुकरण प्रिय असतात लहानपणापासून मुलं, आणि तेच अनुकरण मुलं मोठेपणी पण होतं. माझ्या बघण्यात एक मुलगी होती की जी अभ्यासात यथातथाच होती. कायम आई म्हणायची की अभ्यास करत नाही, पण वडील खूप सामाजिक कार्यात अग्रेसर होते. तर त्या मुलगी जेव्हा 10वी झाली, 11वी झाली, तिने पटकन एक एनजीओ जॉईन केली. त्या एनजीओतून त्या शहरातील स्वच्छतेचं काम करते किंवा वस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या गरीब मुलांना शिकवते, त्यांना खायला देते, कपडे गोळा करून त्यांना नेऊन देते. म्हणजे पियर प्रेशर किंवा पेरेंट्स इन्फ्लुएन्स हा खूप महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. समाज माध्यमातून अजून मला दुसरं सांगायचं राहिलं की मुलांवर जे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट येतात की काही आजार आपण बऱ्याचदा बघतो किशोरवयीन मुलं किंवा स्त्रियांमध्ये की अँझायटी किंवा डिप्रेशन हे जे असे आजार असतात, ते हे तुम्ही किशोर वयामध्ये जे काही अनुभवलेलं आहे किंवा जी तुमची मानसिकता आहे त्याच्यातून हे कधी कधी कदाचित त्याचं प्रतिबिंब मोठ्या वयात येऊ शकतं या आजारांचं. मला असं वाटतं ते सेल्फी घेणं हा पण एक शेवटी तज्ञांनी सांगितलं की बाबा तो एक आजार असू शकतो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हॅलो, मला आवाज. हॅलो, हा नाही, सेल्फी मुली जास्त करून सेल्फी घेण्याचा त्यांना नाद लागलेला असतो आणि सायंटिस्ट वगैरे पाऊच वगैरे, आणि त्यांना असं वाटतं की ते किती छान पद्धतीने सेल्फी घेतला गेलाय ह्याच्यावर अक्षरशः चुरस असते, म्हणजे अगदी कॉम्पिटिशन असते बऱ्याच मुलींमध्ये.
आणि ते मग बरोबर, फेसबुकवर बरोबर. जाऊन फोटोज टाकले जातात, इन्स्टावर टाकले जातात. केले जातात आणि हा, त्याचा तर ह्याचा अगदी दुष्परिणाम काय होऊ शकतो असं ह्या मुलींना जरा तुम्ही सांगा. त्याचे दुष्परिणाम म्हणजे काही मुलं त्या फोटोचा गैरवापर करतात किंवा काही एजन्सीज पण असतात किंवा त्यांना जाळ्यात ओढलं जातं, त्यांना प्रेशर केलं जातं, त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं. काही सुंदर मुली असतात की त्यांचे व्हिडिओज किंवा म्हणजे त्यांचे फेस लावून त्यांचे काही अश्लील व्हिडिओ अपलोड केले जातात. याचा देखील खूप वाईट परिणाम म्हणजे त्या मुलीच्या ह्याच्यावर होऊ शकतो, भविष्यावर होऊ शकतो. बरोबर. एक इथे ना सोशल मीडिया हा कसा वापरला पाहिजे वयात येताना, म्हणजे लहानपणापासून जर आता मोबाईल हातात देत आहेत तर सोशल मीडियापासून दूर आपण करू शकत, कसा वापरला पाहिजे ह्याचं ना प्रॉपर ट्रेनिंग, प्रॉपर काउन्सिलिंग सुरुवातीला जर केलं गेलं ना तर मला नाही वाटत की मुलं चुकतील. त्यांचं ते होत नाही आणि त्यांच्या एकदम हातात तो मिळतो आणि धाड दिशी काहीतरी एक मोठ्या अलिबाबाची गुहा मिळाल्यासारखी त्याच्यात ते शोध 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 घेत जातात आणि मग कधी कधी चुकीच्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे त्याचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे सुरुवातीपासून असं मला वाटतं. बरोबर. आता हे समाज माध्यमावरून आणि सेल्फी आणि व्हिडिओ ह्याच्यावरून मला अशी एक कथा आठवली की माझ्याच माहितीतली एक मुलगी होती, अगदी 8वी-9वी मधली मुलगी. आणि म्हणजे मला असं वाटतं की हे उदाहरण एकच असू नये, कदाचित असतील पण अशी खूप काही उदाहरणं आणि ती फार कॉमन असू शकतात. तर ती 8वी-9वीतली मुलगी नॅचरली शारीरिक आणि मानसिक बदल घडल्यामुळे तिचं पण ते अट्रॅक्शन मुलांकडे भिन्नलिंगी अट्रॅक्शन होत होतं. तिला एखादा मुलगा आवडत होता, तर मुलग्यालाही ती मुलगी आवडत होती. आता ते आवडण्या पलीकडे काही प्रॉब्लेम तर नाही आहे. एखादा मुलगा, एखादी व्यक्ती, आपल्याला हिरो आवडतो, एखादी हिरोईन आवडते, त्यात काही वावगं नसतं. पण ती दोघं जण एक दिवस जराशी फिरायला गेली कुठेतरी आणि त्यांनी त्या मुलीला किस केलं. आता झालं काय की याच दरम्यान त्याच्याच क्लासमधला एक मुलगा जो हे सगळं चित्र बघत होता, त्याने त्या सगळ्या घटनेचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ स्वतःजवळ ठेवला आणि नंतर मग जाऊन त्या मुलीला भेटला आणि तिला दाखवला हा व्हिडिओ की हे बघ, माझ्याकडे हा व्हिडिओ आहे, तू पण त्याला कसं किस केलं असं मला पण किस करायचं, नाहीतर मी हा व्हिडिओ पूर्ण व्हायरल करीन, व्हॉट्सअपवर पाठवीन आणि मग मी फेसबुकला पण टाकेन, मग तुझी काय राहिली इज्जत सांग मला आणि तुला हे करावंच लागेल. म्हणजे हे झालं एक उदाहरण. अशा प्रकारचे आणि ह्याच्यापेक्षाही भयानक पद्धतीची उदाहरणं आपण इमॅजिन करू शकतो की काय काय होऊ शकतात. अगदी शारीरिक सुखाची मागणी केली जाते आणि खूप काही वेगळ्या पद्धतीने मुलींना जाळ्यात ओढलं जातं वेगवेगळ्या लोकांकडनं. म्हणजे असं नाही म्हणत की मुलं काय मुली काय सगळी वेगवेगळ्या, जशी हाताची बोटं सारखी नसतात तशी वेगवेगळी माणसं असतात, चांगली माणसं असतात. मोठ्या तर होतं स्त्रियांकडून पण असं घडतं, असं होतं, कोणीही असू शकतं असं. तर हे जो आहे हे समाज माध्यमातून फसगत होण्याची जी शक्यता आहे, हा जो माझा पुढचा प्रश्न आहे तो निलिमा मॅडम तुम्ही मला सांगा की हा समाजात वावरताना मग मुलींनी कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे किंवा कसं दक्ष राहिलं पाहिजे मुलींनी किंवा काय काळजी घेतली पाहिजे. ऍक्च्युली ना जी फसगत होते किंवा आपण समाज माध्यमांचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो तो मुलांवर मुलींवर दोघांवर असतो, पण तो मुलीच्या आयुष्यावर फ्युचरमध्ये तिला त्रास देतो, तिच्या आयुष्याचा प्रश्न असतो. जो मुलांच्या बाबतीत आपण बघतो की फारसा त्यांच्या पुढील आयुष्यावर फारसा फरक पडत नाही. म्हणजे आता तर अगदी 3री-4थीची मुलं सुद्धा ब्रेकअप्स आणखीन अफेअर्स या जाळ्यात अडकलेली आहेत. त्या मुलांना परिपूर्ण काहीच माहिती नसते आणि आई वडिलांचा मुलं कुठलं ऍप वापरतात याच्यावर व्यवस्थित हे नसतं, बारीक लक्ष नसतं. त्यामुळे मुलं समाज माध्यम वापरत असताना चुकून पॉर्न फिल्म्सच्या बाबतीत किंवा या अशा गोष्टींच्या बाबतीत वाहवत गेली तर अतिशय विकृत गोष्टी त्यांच्या समोर येतात. पॉर्न फिल्म्स म्हणा किंवा इतर हिंसक काही ऍप असतात की आपण बघतो की व्हॉट्सअपवर किंवा इंटरनेटच्या माध्यमातून मुलांनी सुसाईड कसं करायचं आणि ते बघतात आणि सुसाईड करतात. तर ह्यांना विकृत जगाचं मुलांमध्ये म्हणजे मुलांना दर्शन होतं आणि याचा त्यांच्या भविष्यावर, त्यांच्या एकंदर जडणघडणीवर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे की अगदी म्हणजे पालकांनीच आपल्या मुलांना फोन घेऊन दिलेला असतो. त्यामुळे पालकांचा मुलांचा फोनवर पूर्णपणे अधिकार पालकांनी ठेवला पाहिजे. लॉक कुठला कधीही मुलांचा फोन केला नाही पाहिजे. पालकांनी कधीही मुलांचा फोन उघडून बघितला पाहिजे. आणखी जे आक्षेपार्ह ऍप आहेत ते पालकांनी लॉक करून ठेवले पाहिजे. तसंच मुलींनी देखील की आपल्याला
पुढे उपयोगी काय आहे, म्हणजे वाहवत जाणं म्हणतो ते वेळीच स्वतःला थांबवत जे विधायक आहे, जे आपल्याला पुढच्या करिअरसाठी भविष्यासाठी जे उपयोगी आहे, ज्या ऍप मधून त्यांना परिपूर्ण माहिती मिळेल अशाच ऍपचा वापर केला पाहिजे. बरोबर. म्हणजे क्षणिक सुख जे आहे, क्षणिक सुख आपल्याला कशातून मिळतंय आणि ते किती वेळ टिकणार आहे, किंवा आपल्याला त्याचं जे काही आपण ऍप्स मधून म्हणा किंवा समाज माध्यमातून जे काही आपल्या समोर येतंय ते सगळ्याचं सगळं अनुकरण आपण केलं पाहिजे का, असा मला असं वाटतं प्रत्येक मुलींनी आणि मुलांनी सुद्धा विचार एकदा तरी करावा आणि मग त्याप्रमाणे पावलं उचलावी. आता मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की कसं मुलींनी दक्ष राहिलं पाहिजे, काळजी स्वतःची कशी घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा मला सुचतोय की मुलींचं आजकाल फॅशनकडे लक्ष जास्त आहे आणि काही वाईट नाही त्याच्यामध्ये, फॅशन करावी माणसाने डेफिनेटली, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मग फॅशन म्हणजे काय एक्झॅक्टली, आणि फॅशन म्हणजे फक्त शॉर्ट कपडे घालणं, छोटे छोटे पॅन्ट्स घालणं किंवा स्वतःच्या शरीराला एक्सपोज करणं आणि त्यावरून मी किती फॅशनेबल आहे हे दाखवणं समाजात, हे कितपत योग्य आहे, किंवा ह्याच्या मागे त्यांची मानसिकता काय असते, किंवा त्यांनी काय केलं पाहिजे असं करते वेळी, किंवा काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि ह्याच्याबरोबर असंच हे जे आहे ह्या मुलांच्या एक एक टीम्स तयार होतात किंवा फ्रेंड सर्कल्स तयार होतात आणि मग त्या फ्रेंड सर्कल्स मध्ये मग बाहेर आउटिंग होतं, भेटणं होतं, बर्थडे पार्टीज होतात किंवा काहीही, म्हणजे त्याला काही कारण नसतं, सेलिब्रेशनसाठी काहीही कारण नसतं. तर अगदी मग अशा सेलिब्रेशनच्या वेळेला सुद्धा त्या मुलींनी खास करून काय काळजी घेतली पाहिजे, डॉक्टर निलिमा? हा, ऍक्च्युली ना मला हा खूपच छान तुम्ही मुद्दा मांडला की हल्ली मुलांच्या बर्थडे पार्टीज ह्या खूप कॉमन झालेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या घरातून वेगवेगळे संस्कार आहेत. आता सध्या व्यसनाधीनता पण प्रत्येक घरातून आपण बघतो, आई वडील म्हणजे अल्कोहोल सहज घेतलं जातं आणि तोच प्रभाव मुलांवर पण पडतो. आता प्रत्येक घरात 1 किंवा 2 मुलं असतात. सध्या आपण स्त्री पुरुष समानता अगदी लहानपणापासून मुलांना हे देत असतो आणि हे खूप चांगलं आहे. म्हणजे रिअली हा सध्याच्या काळात मुलगा आणि मुलगी हा भेद कुठलेच पालक करत नाहीत, ना जी मुलं आहेत किंवा मुली आहेत. पण मला इथं वाटतं की स्त्री पुरुष समानतेच्या काळात मागच्या थोड्या दिवसापर्यंत की पुरुषांमध्ये व्यसनाधीनता जास्त होती किंवा सेलिब्रेशन करताना अल्कोहोलचं किंवा ड्रग्सचं प्रमाण असायचं, पण तेच आता मुलींमध्ये पण हे खूप जास्त आलेलं आहे. तर व्यसनाधीनता कुठल्या प्रकारे किंवा अगदी फक्त अल्कोहोल नाही तर ड्रग्स मध्ये पण काही दिले जातात आणि ही व्यसनाधीनता इतक्या प्रमाणात कधी कधी टोकाला जाते की माझी एक पेशंट पॅनक्रियाटायटिस, एक 22-23 वर्षाची मुलगी माझ्याकडे पॅनक्रियाटायटिस म्हणून आलेली होती. म्हणजे मी तिला विचारलं तेव्हा ती म्हटली, हा मी 4-5 वर्षापासून रेग्युलरली अल्कोहोल घेते. ही एक गोष्ट झाली, पण ह्या मुली आहेत त्या फ्युचर जनरेशन निर्माण करणाऱ्या आहेत. म्हणजे आज तुम्ही स्त्री पुरुष समानता नाही, मी तर म्हणेन की मुली ह्या श्रेष्ठ आहेत मुलांपेक्षा, कारण त्यांच्याकडे एक पॉवर आहे की ते पुढचं जनरेशन निर्माण करण्याची त्यांच्यात पॉवर आहे आणि ती पॉवर जर तुम्ही तुमचं शरीर जर व्यसनाधीन झालं, उदाहरणार्थ अल्कोहोल किंवा ड्रग्स ह्याच्यामध्ये जर तुम्ही अडकला तर तुमची येणारी पिढी ही अशक्त बनेल. त्या मुलांमध्ये काही व्यंग निर्माण होतील, त्यांची वाढ खुंटेल किंवा तुमचं अबॉर्शन होण्याचे चान्सेस आहेत. हे तुमच्या शारीरिक आणि येणाऱ्या पिढीच्या शारीरिक आजारांचं माहेरघर होईल. त्यामुळे मुलींनी कृपया मला असं वाटतं की व्यसनाधीनतेपासून लांब राहावं. त्याचप्रमाणे ही जी बाकीची मोबाईल म्हणजे समाज माध्यम हे देखील एक व्यसनच आहे. त्याच्यातून देखील मुलींना फूड इटिंग डिसऑर्डर्स, एन्झायटी, डिप्रेशन याच्यासारखे देखील आजार होऊ शकतात. त्यामुळे येस त्यामुळे त्यांचं शिकणं म्हणजे अभ्यासातलं लक्ष उडतं किंवा इतर त्यांच्या स्वतःविषयीच्या विचार करण्याची कुवत खुंटते. त्यामुळे कृपया मला म्हणजे मुलांचा देखील सायकोलॉजिकल परिणाम होतात, मुलं देखील डिप्रेशन मध्ये जातात, ड्रग ऍडिक्ट होतात, तो एक भाग. पण मुलींमध्ये या व्यतिरिक्त त्यांच्या शरीरावर परिणाम होतात आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या पिढीवर परिणाम होणार आहेत. त्यामुळे मुलींनी मला वाटतं व्यसनांपासून खूप लांब राहिलं पाहिजे. बरोबर.
स्मोकिंग पण मला वाटतं भरपूर कॉमन झालेलं आहे काही कॉलेज मुलींमध्ये. अगदी पानपट्टीच्या कोपऱ्यावर वगैरे मी बऱ्याच वेळेला आपण आपल्याला हे चित्र दिसू शकतं. दुसरं काय होतं की म्हणजे पार्टीज मध्ये असे काही ड्रग्ज दिले जातात मुलींना, की मग मुलींची शुद्ध जाते आणि मग त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले जातात. त्या शारीरिक अत्याचारातून त्यांना HIV, हेपॅटायटिस बी असे जीवघेणे आजार होऊ शकतात. तर ह्या गोष्टींचा पण मुलींनी वेळीच भान ठेवलं पाहिजे की आपण पार्टीजला जातोय तर आपण कुठे स्वतःला आवर घालायचा. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे कोल्ड ड्रिंक्स वगैरे आहेत किंवा ड्रिंक्स आहेत ते अनअटेंडेड असतील आणि ते पिऊ नये किंवा कुणी आणून दिलं असेल तर तेही मला वाटतं त्यांनी टाळावं, स्वतः जावं आणि स्वतः जाऊन ड्रिंक तयार करावं किंवा घ्यावं आणि मग ते प्यावं. ते खूप सेफ आहे. बरोबर जाताना आपली जवळची मैत्रीण किंवा एखादा चांगला मित्र जे विश्वासू आहेत त्यांच्या बरोबरच जावं. अशा अनोळखी ठिकाणी मुलींनी एकट्यानी जाऊ नये की जिथे त्यांचा किंवा जे अनोळखी लोक आहेत त्यांच्यामध्ये एकट्यानी जाऊ नये. हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं पालकांना पण त्याची माहिती दिली गेली पाहिजे मुलींनी किंवा मुलांनी की मी पर्टिक्युलर ठिकाणी जातीये आणि तिकडचा नंबर किंवा तिथे असणाऱ्या एखाद्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा नंबर सुद्धा घरात तिने फॉर द सेफ्टी साईड म्हणजे ही एक जबाबदारी आहे मला असं वाटतं. तर या जबाबदारीने वागलं पाहिजे प्रत्येक मुलगा आणि मुलगीनी. इन मॅटर की तुम्ही किती वयाचे आहात, तुम्हाला समजतात गोष्टी, पार्टी करायची तुम्हाला समज आहे तर तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी पण सांभाळायची जबाबदारी आणि तुम्हाला समज असली पाहिजे. बरोबर आहे. तर आता जो दुसरा भाग ह्याच्यामध्ये येतो की आता हे जे मगाशी फॅशन बोलली तर मला असं वाटतं दोघीही पण तुम्ही डॉक्टर मॅडम आणि वंदना मॅडम आणि नीलिमा मॅडम तुम्ही उत्तर त्याच्याबद्दल तुमचे मत मांडू शकता की छोटे कपडे घालणं म्हणजे हे कितपत म्हणजे आता हा थोडासा वादग्रस्त प्रश्न आहे आणि मला असं वाटतं त्याच्यावर एक अख्खा सेशन होऊ शकतो आणि काही मुली ते बघत असतील आणि त्या घालत असतील तर मला वाटतं त्या कदाचित म्हणतील की मॅडम डॉक्टर मीनाक्षी मॅडमनी हा प्रश्न का घेतला, आमच्या कपड्यांवर का बरं प्रश्न आहे. तर हा खूप म्हणजे ऍक्च्युली डिस्कस करण्यासाठी आणि डिबेटेबल प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की काही ज्या शास्त्रशुद्ध माहिती आहेत ह्याच्या पाठीमागे तर त्या जरा स्पष्ट कराव्या तुम्ही दोघींनी. मला वाटतं वंदना मॅडम तुम्ही जरा सुरुवात करा, मग निलिमा मॅडम तुम्ही ऍड करा काही. ओके. वेस्टर्न कल्चर आपण बऱ्यापैकी अडॉप्ट करू लागलोय आता आणि त्याच्यामध्ये येतो कपड्याचा सेन्स. ओके, पार्टीजला जायचं म्हणजे तिथे काय चुडीदार साडी नेसून जाणार कारण यंग पार्टी असते, टीनेजर्सची, पण नक्की तिथे मिनी फ्रॉक किंवा शॉर्ट कपडे घालायची इच्छा होते किंवा स्लीवलेस काही म्हणा. आता ते त्यांचे बरेच फॅशन्स आहेत, त्या पद्धतीने त्यांना वागावं असं वाटतं, त्यात गैर नाही. पण हे कपडे घालून तुम्ही स्वतःला व्यवस्थित कॅरी करू शकता का, हे खूप महत्वाचं आहे. आता कॅरी करू शकता म्हणजे काय की कॅरी करताना याच्यात दोन प्रकार येतात. कॅरी करू शकतो म्हणजे की तुम्ही असे कपडे घातले की तुमच्यावरती चालण्यावरती, वागण्यावरती, याच्या बसण्या उठण्यावरती काही मर्यादा येतात, त्या तुम्हाला व्यवस्थित सांभाळल्या पाहिजे. जर तिथे कसंही बसलं उठलं तर कधी कधी काही ओंगळवाणं प्रदर्शन होतं आणि ते खूप ओंगळवाणं वाटतं, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कॅरी करताना काय होतं की तुम्ही तुमच्याकडे ना सगळ्यांच्या नजरा वळतात, पुरुषांच्याच वळतात असं नाही, स्त्रियांच्या पण वळतात. आणि हे साहजिक आहे कारण जी गोष्ट झाकलेली नाही तिथे लक्ष लगेच जातं, त्या अवयवांकडे लक्ष लगेच जातं, असं पण आहे. तर त्या नजरा पण तुम्हाला झेलण्याची तुम्हाला ती मानसिक तयारी लागते, तयारी पाहिजे. कारण तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला वाटेल की पुरुषांनी मानसिकता बदलली पाहिजे ह्या गोष्टीकडे बघण्याची. नक्की त्यांनी बदलली पाहिजे, पण आपल्याकडे काय होतं की आपल्याकडे जी मुलं आणि मुली लहानपणापासून वाढतात त्यांना ना बरेच त्यांची आई, आजी, बहीण, मावशी, मामी हे सगळे जण पूर्ण कपड्यामध्ये त्यांच्यासमोर वावरलेले आहेत. त्यांनी अशा गोष्टी ज्यावेळी ते सोशल मीडिया किंवा टीव्ही किंवा रियालिटी शोज मध्ये किंवा मूवीज मध्ये अशा गोष्टी दिसतात, ती आभासी आहे, ते तुमच्या जवळ नसतं. पण ज्यावेळी प्रत्यक्षात तुम्ही अशा मुली पाहतात किंवा अशा स्त्रिया पाहतात अर्धवट नग्न मी म्हणेन असं, त्यावेळी ना त्यांच्या लैंगिक भावना नक्की चाळवतात. कारण तो पुरुष आहे त्याच्याकडे कुठ टेस्टोस्टेरॉन भरा आहे, मी तर म्हणेन तो लैंगिक हॉर्मोन आहे आणि ते त्यांच्या चाळवतात असं आहे. मग त्याच्यातले काही जण निग्लेक्ट करतील, काही जण कमेंट्स करतील किंवा काही जण अजून पुढच्या स्टेप्स घ्यायला पण प्रवृत्त होतात. याचा अर्थ मुलींनी कपडे घालू नये का, घालावेत, पण हे तुम्हाला व्यवस्थित कॅरी करता आलं पाहिजे. असे कपडे घालताना तुम्हाला स्थळ, काळ, वेळ
ह्याचं पण भान पाहिजे. शोकसभा आहे आणि तुम्ही जर असे छोटे कपडे घालून दिसले तर ते विचित्रच वाटेल, नाही का? आता मी तुला सांगते की स्टॉल्स आहेत खाण्याचे आणि तुम्ही 5-6 जणी चालल्यात, तुम्हाला माहिती की पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी किंवा चायनीज हे जंक फूड आहे, हे खायला चांगलं नाही, तरीही मोह होतो. कारण मेंदूतून त्यावेळी प्रचंड प्रमाणात संवेदना दिल्या जातात. तशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही एखाद्या अनावृत्त दृश्य बघता, अशा मुली बघतात किंवा असे कपडे घातलेले, इव्हन पुरुष सुद्धा अर्धवट कपडे घातलेले असेल तर काय बॉडी आहे म्हणून मुली सुद्धा तिथे अट्रॅक्ट होतात. म्हणजे अशा ह्या गोष्टींना ताळमेळ साधला गेला पाहिजे इथे, आणि ते आपल्याला आपल्यासाठी कुठे योग्य आहे आणि कुठे अयोग्य आहे ह्याचा मुलींनी नक्की विचार करावा असं मला वाटतं. बरोबर बोललात मॅडम. आणि समाजात मला असं वाटतं हे अशाच प्रकारे कपडे किंवा फॅशन सेन्स करून वावरताना किंवा सिंपल साधे कपडे नॉर्मल जरी व्यक्ती असेल, मुलगी असेल, तरी सुद्धा वावरताना त्या मुलीला कधी कधी चांगले वाईट असे सगळे अनुभव येत असतात. ते इव्ह टीझिंग होतं बसमध्ये, ट्रेनमध्ये, ट्रेनच्या गर्दीत नको असलेले स्पर्श सुद्धा होतात. तर मला असं वाटतं खरं तर निसर्गाने स्त्रीला हे 6th सेन्स दिलेला आहे. तिला नकोसे वाटणारे स्पर्श किंवा वेगळ्या नजरेने बघणारा पुरुष किंवा त्या नजरा त्यांची लगेच जाणीव होते, आणि त्यामुळे त्या नजरा म्हणजे माझ्यावरचं प्रेम आहे की आकर्षण आहे हे तिला लगेच समजू शकतं, कारण हे निसर्गाने दिलेलं आपल्याला एक देणगी आहे. पण तरी सुद्धा कधी कधी अशा वेळी मुली किंवा मुलं, मी दोन्ही म्हणेन कारण आजकाल जग बदललेलं आहे, तर मुलगी किंवा मुलगा अशा वेळी ही जी समोर गोष्ट घडत असते किंवा कोणी म्हणजे याचा अर्थ कोणी त्याला चिडवते किंवा एखाद्या मुलीला सांगते की तू खूप सुंदर दिसतेस, किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलीला सांगते की खूप छान तुझी 6 पॅक्सची बॉडी आहे वगैरे वगैरे. तर अशा वेळेला हे प्रेम आहे का आकर्षण आहे नक्की, हे कसं त्या मुलीने किंवा मुलाने ओळखावं, आणि ह्याच्यावर मला असं वाटतं वंदना मॅडम तुम्ही थोडं सांगा. हो, पण त्यापूर्वी आधी मी तुला काही गोष्टी सांगते की तू म्हणालीस की नको असलेले स्पर्श. लहानपणापासून मुलींना आणि मुलांना गुड टच आणि बॅड टच बद्दल शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि असे अनुभव मुलींना येतात बसमध्ये, ट्रेनमध्ये चढताना. असे प्रकार करणारे हे जे पुरुष किंवा मुलं असतात ना, ऍक्च्युली ते ना दुबळ्या मनोवृत्तीचे असतात. त्यांना कोणाला तरी घाबरायचं असतं आणि त्याच्यातून त्यांना एक आसुरी आनंद घ्यायचा असतो किंवा लैंगिक आनंद घ्यायचा असतो. असे जर अनुभव आले आणि जर मुलगी घाबरून बाजूला झाली किंवा तिने तिची देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज जर तिची भित्री दिसली की त्याची अजून हिंमत होते पुढे जायची आणि तो पुढच्या स्टेप्स करायला प्रवृत्त होतो. आणि तिथेच जर मुलीने आवाज चढवला, कारण मुलींकडे आपल्याकडे आहे ना एक फार स्ट्रॉंग वेपन आहे, ते म्हणजे व्हॉइस. यू हॅव टू जस्ट शाउट केलं की आजूबाजूचे लोक सतर्क होतात आणि तो घाबरतो आणि तो पळून जाऊ शकतो किंवा पुन्हा तशी हिंमत करणार नाही. इव्ह टीझिंग पण तू म्हणालीस तसं ते कॉमन आहे की 3 वर्षापासून 80 वर्षापर्यंतच्या कोणत्याही महिलेवरती कमेंट्स पास केले जातात, अत्याचार होतात. आणि याच्यामध्ये ना सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मतिमंद, अपंग अशा मुली असतील तर त्यांचे तर प्रश्न फार वेगळेच आहेत असे. तर इथे काय होतं की इथे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मुलींना कराटेचे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. तसंच तुझं डाएटच्या सेशन मध्ये तू नेहमी म्हणतेस की योग्य आहार घेणं, एक्सरसाइज घेणं गरजेचं आहे. तिथे तुमचा स्टॅमिना वाढवणं पण गरजेचं आहे. मुलींनी प्रवास करताना मगाशी तुम्ही म्हणालात की आपलं लोकेशन शेअर केलं पाहिजे, आई वडिलांना सांगितलं पाहिजे आपण कुठे जातो आहोत, किंवा टोकदार वस्तू, पेपर स्प्रे. ऍक्च्युली हे दुर्दैव आहे, असं नाही झालं पाहिजे. स्वतंत्रपणे निर्भीडपणे वागता आलं पाहिजे, पण तरीही खबरदारी म्हणून स्प्रे, मिरची पावडर असं काहीतरी मुलींनी बाळगलं पाहिजे. काही हेल्पलाईन नंबर्स असतात ते जवळ ठेवले पाहिजे. आणि बऱ्याचदा मगाशी तुम्ही म्हणालात की सोशल मीडियावरनं किसिंगचे, मिठ्या मारलेल्याचे व्हिडिओज काढले जातात आणि याच्यावरती ब्लॅकमेल केलं जातं आणि याच्यातच मुलींना वाटते की ते माझं प्रेम आहे. आता तू म्हणालीस तसं की प्रेम आणि आकर्षणातला फरक खूप एक अशी छोटीशी त्याच्यामध्ये एक लाईन आहे दोघांच्या मध्ये, प्रेम आणि आकर्षण मध्ये. तर प्रेमाबद्दल आपण पहिल्यांदा बघू की प्रेम हे ना खूप सावकाश बसतं, ते विचारपूर्वक केलं जातं. ओके, आणि ते क्षमाशील असतं. काही प्रॉब्लेम आला तर चर्चा करून किंवा समजुतीने इथे मार्ग काढला जातो, संयमशील असतं.
इथे ना शारीरिक सुखापेक्षा नात्याची ओढ असते. म्हणजे एखादा मुलगा आणि मुलगी जर त्या रिलेशनशिप किंवा फ्रेंडशिप असेल तर आपण आधी दोघं जण म्हणून आपलं ध्येय गाठू, काहीतरी बनू, चांगलं पायावर उभं राहू आणि नंतर आपल्या आईवडिलांना सांगून आपण लग्न करू. किंवा लपून छपून करण्यापेक्षा सांगून सवरून करण्याकडे इथे कल असतो. दैनंदिन व्यवहार म्हणजे मी म्हटलं ना अभ्यासावर ह्याचे वाईट परिणाम होत नाही. एकत्र म्हणून काही प्रोजेक्ट मुलं मुली करतात, तिथं ना आयुष्य समृद्ध होण्यास मदत होते. तर आकर्षण कसं होतं, आकर्षणामध्ये तू 16 बरस की मैं 17 बरस का म्हटलं जातं. आणि लव्ह ॲट फर्स्ट साईट काहीतरी असं काहीतरी बोललं जातं. रोज डेला भरपूर रोजेस दिले म्हणजे माझं त्याचं माझ्यावरती प्रेम आहे असं समजलं जातं. हे झटकन आकर्षण असतं आणि इथेच गल्लत होते की याला प्रेम म्हटलं जातं. ऍक्च्युली आकर्षण भरपूर गिफ्ट्स पण दिले जातात. अगदी अगदी अगदी. कारण तिला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा तो एक प्रयत्न असतो. आणि तिथे काय असतं की तात्कालीन भावना ज्या निर्माण होतात त्याचा इथे हा प्रभाव असतो. मागचा पुढचा काहीच विचार नसतो इथे. इथे ना मीपणा असतो, स्वार्थीपणा असतो. तू मेरी नाही तो किसकी नाही असं म्हणत बऱ्याचदा ऍसिड अटॅक होतात, लैंगिक अत्याचार केले जातात, स्वतः केले जातात किंवा आपल्या मित्रांकडनं किंवा इतर कोणाकडनं केले जातात. नातं सांभाळण्यापेक्षा शारीरिक सुखाची जास्त मागणी असते. अरे आपल्या लग्नच होणार आहे ना, मग काय हरकत आहे करायला, शारीरिक संबंध ठेवायला काय, असं इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं. आणि लपून छपून करण्यामध्ये त्यांना प्रचंड थ्रिल वाटतं याच्यामध्ये. इथे काय होतं, त्यामुळे अभ्यासावरचं लक्ष उडतं, तुम्ही अभ्यासात पाठीमागं पडतात आणि कधी कधी ना संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. तर इथे काही गोष्टींचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. महिलांना, मुलींना स्वतःचे अधिकार, स्वतःचे हक्क आणि काही कायदे ह्याचं नॉलेज फार महत्वाचं असतं. आता आपल्याकडे 18 वर्षाच्या वरती मुलींचं लग्न, 18 वर्ष पूर्ण झाल्यावरतीच मुलीचं लग्न केलं पाहिजे आणि 21 वर्ष पूर्ण केल्यानंतरच मुलाचं लग्न झालं पाहिजे, हा एक महत्वाचा कायदा आहे. तसंच 18 वर्षाच्या खाली जर एखादा मुलगा आणि मुलीचा शारीरिक संबंध आला, मुलींनी संमती दिली सुद्धा, म्हणजे मुलीची संमती आहे आणि 18 वर्षाच्या खाली आहे ती आणि त्यांचा शारीरिक संबंध आला तर तो कायद्याने रेपच समजला जातो, तो कायद्याने बलात्कार समजला जातो. आणि 18 वर्षाच्या खाली मुलीवरची संमती नाहीये. ऍक्च्युली कोणत्याही मुलीला तिच्या परवानगीशिवाय शरीराला एखाद्याने स्पर्श करण्याची बिलकुल अधिकार नाहीये. पण तसं जर झालं तर तोही रेप समजला जातो आणि याच्यामध्ये कायद्याने शिक्षा होऊ शकते आणि प्रचंड मनस्ताप, घरच्यांना मनस्ताप, पोलिसांचा ससेमिरा, ह्या प्रचंड याच्यातून आई वडिलांना पण जावं लागतं. समाजामध्ये समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तसंच पॉक्सो नावाचा एक ऍक्ट आहे, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणतात, लैंगिक हिंसाचारामधला हा कायदा आहे की जिथे मुलांचा आणि मुलींचा जर फक्त शारीरिक संबंध नाही, कोणताही लैंगिक छळ, पॉर्न मूवीज दाखवणं किंवा काही अश्लील मेसेजेस पाठवणं एखाद्या मोठ्या मुलीकडनं किंवा मोठ्या मुलाकडनं असं जर होत असेल तर तो गुन्हा समजला जातो आणि तिथे 10-20 वर्षाची काहीतरी सजा असते. तर असे हे कायदे आहेत. ह्याचा ना नॉलेज प्रत्येक मुलींनी घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला जर माहित नसेल तर तुमची वकील मित्रमैत्रीण असेल किंवा पोलीस मित्रमैत्रीण असेल, आई वडिलांचे असेल तर त्यांच्याबरोबर बसून ह्याच्यावरती चर्चा करून ह्याची माहिती घेतली पाहिजे. मला असं वाटतं लेडी पोलीस किंवा त्या जवळपास असलेले आपले जे एसीपीज आहेत त्या लोकांशी पण भेटून, PSI त्यांना भेटून मला असं वाटतं ह्या गोष्टींचं एक कायदेशीर नॉलेज मुलींनी पण घेतलं पाहिजे. मला इथे सांगायला थोडंसं आवडेल की नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशनच्या वतीने आम्ही काही दिवसांमध्ये हाही एक प्रयोग करणार आहोत आणि इथे या व्यासपीठावर आम्ही लेडी पोलीस यांची एक मुलाखत आणि त्यांचं मत आणि त्यांचे अनुभव आणि त्यांचा सल्ला, हे खूप महत्वाचा विषय मला आता वाटू लागलाय आणि तो मला असं वाटतं की पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही त्याची अनाउन्समेंट पण करू आणि तोही आम्ही एक सेशन घेणार आहोत. तर मला असं वाटतं बघणाऱ्या पार्टिसिपंट्सना खरंच खूप फायदा होईल. डॉक्टर निलिमा मॅडम, तुम्हाला काही याच्यामध्ये ऍड करावं असं वाटत असेल तर प्लीज जरा. ऍक्च्युली वंदना मॅडमनी सगळंच छान सांगितलंय. मला प्रेम आणि आकर्षणाचा एक छोटासा मुद्दा की पाहता क्षणी हे प्रेम होत नसतं, ते पाहता क्षणी असतं ते आकर्षण असतं. आणि तुम्ही वेळ घेता, एकमेकांना समजून घेता, आणखीन एकमेकांसाठी समर्पणाची जेव्हा भावना असते तेव्हा ते प्रेम असतं. आणि तुमच्या बाह्य रूपावर जे असतं ते आकर्षण असतं आणि तुमच्या कलागुणांवर किंवा तुमच्या
गुणांवर केलेलं जातं ते प्रेम असतं. तुमचं बाह्यरूप कसंही असेल तरी सुद्धा, म्हणजे तू दिसतेस छान, तू खूप सुंदर दिसतीयस किंवा तुझा ड्रेस छान आहे, हे प्रेम नसू शकतं, म्हणजे मला असं वाटतं. आणि आकर्षणामध्ये इन्सिक्युरिटी असते, तसा प्रेमामध्ये विश्वास असतो. ती इन्सिक्युरिटी नसते, थांबण्याची हे असते प्रेमामध्ये, मुलं मुली किंवा तयारी असते, भावना असते. तसं आकर्षणामध्ये नसतं की तुम्हाला, आणि हक्क गाजवतात आकर्षणामध्ये. मालकी हक्क गाजवल्यासारखं, तू याच्याशी का बोललीस, तिकडे का गेलीस, किंवा याच्याशी. इव्हन मुली पण असतात. आणि कधी कधी काय होतं की हल्ली मुलींमध्ये की हा बॉयफ्रेंड टिकावा म्हणून देखील त्या शारीरिक, त्याच्या ज्या मागणी आहे शारीरिक सुखाची, त्या ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना ती इन्सिक्युरिटी असते की तो मला सोडून जाईल. तर हा मुलींनी मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की तो जर तुझ्यावर प्रेम करणारा असेल तर तो तुझ्या बरोबर शेवटपर्यंत असणार आहे. आणि त्याला तुझ्या शारीरिक आकर्षण असेल तर तो तू कधी आता नाही, नंतर दुसरी मुलगी मिळाल्यावर तो तुला सोडूनच जाणार. तर हा मुद्दा खूप मुलींनी सध्या लक्षात ठेवावा. बऱ्याचदा मुली खूप इझिली तयार होतात. आणि घरातल्या पालकांची भूमिका आहे की 18 वर्षाच्या आधी आपल्या मुलींशी त्यांनी संवाद साधावा, की असे संबंध ठेवले की बाबा हा रेप आहे आणि हे योग्य नाहीये. हे मुलींना तसंच मुलांना देखील, मुलांना पण समजवलं की मुलांना देखील, म्हणजे मुलींशी कसं वागायचं. आज पालकांची भूमिका आहे की मुलींशी, तुमच्या मैत्रिणी आहेत किंवा तुमच्या वर्गातल्या मुली, कॉलेजच्या मुली, यांच्याशी तुम्ही कशा प्रकारे वागायचं हे मुलांना पालकांनी घरातून योग्य धडे देणं अत्यंत गरजेचं आहे. हे मला जरा महत्वाचं वाटतंय. म्हणजे थोडक्यात काय की मुलींचा रिस्पेक्ट करणं हे किती अगदी बरोबर, किती इम्पॉर्टंट आहे, हा मुद्दा मला असं वाटतं प्रत्येक पालकांनी आपल्या कृतीतून दाखवला पाहिजे. घरामध्ये सुद्धा जे आपण आपल्या घरामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्याशी पण त्यांनी रिस्पेक्टफुल वागलं तर तसंच मुलं अनुकरण करतात आणि त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते राहतं की बाबा नाही, माझी आई असू दे, बहीण असू दे, मैत्रीण असू दे, कोणीही असू दे, पण ती एक स्त्री आहे, ती एक मनुष्य आहे आणि तिचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. तर मला असं वाटतं हा एक खूप महत्वाचा मुद्दा मॅडम तुम्ही सांगितलं. आता इथे जरासं मला एक छोटंसं उदाहरण आणखी एक सुचलं की मागे एक 10वीतली मुलगी होती. एक छोटंसं गाव आणि छोटीशी शाळा, म्हणजे असं काही नाही की फार अशा मोठ्या शहरातली शाळा मोठी आहे. कॉलेज हे छोटी छोटी गावं आणि तिथली शाळा. 10वीतली मुलगी, तिला कुठला बॉयफ्रेंड नव्हता, पण बाकीच्या काही तिच्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड होता. आता तुम्ही बघा इथे जे आकर्षण आपण म्हणतो की मुलंच असं करतात, असं नाहीये. ही मुलगी काय करावं, की हिला बॉयफ्रेंड नाहीये ही गोष्ट तिला खात होती. आणि तिने काय करावं की ब्लेड घेऊन तिने हातावर पूर्ण असे त्याचे स्क्रॅचेस मारून घेतले, ब्लिडिंग होईपर्यंत, जवळजवळ पूर्ण एवढा ते एवढा हात. आणि ते ब्लीड झालेलं दाखवलं तिने क्लासमधल्या मुलांना, फक्त सिंपथी मिळावी म्हणून, की बाबा मुलं एखाद्या त्याच्यातल्या 10 मुलांपैकी एक तरी मुलगा पळत येईल माझ्याकडे आणि मला तो सहानुभूती दाखवेल आणि मग तो माझा मित्र होईल आणि मग तो माझ्यावर प्रेम करेल. म्हणजे अशा प्रकारची काहीतरी असुरी भावना सुद्धा मनामध्ये असतात किंवा काहीतरी वेगळेच विचार कधी कधी मुलींच्या मनात असतात. हे तर झालं ही गोष्ट, पण कधी कधी सुसाईड केलं जातं, स्लिपिंग पिल्स खाल्ल्या जातात, घरामध्ये ज्या काही गोळ्या आहेत त्या गोळ्या खाल्ल्या जातात दाखवायसाठी, किंवा मला असं. आणि मैत्रिणीला सांगितलं होतं की मी एक सुसाईड केलंय, सांग त्याला. म्हणजे का तर त्यांना हे सगळं दाखवायचं असतं. हे सुद्धा प्रकार घडतात. एवढंच नाही तर मग कशी म्हटल्यासारखं निलिमा मॅडमने की त्या व्यसनाधीन होतात, किंवा मला कोणी बॉयफ्रेंड नाहीये, किंवा मला एखाद्या बॉयफ्रेंडनी डिच केलं, मला फसवलं, तर मग मी आता नैराश्याच्या गर्तेमध्ये गेली. आता मी नाही काय करू शकत, मी ना अभ्यास करू शकत, ना मी काय करू शकत. त्या स्मोकिंग करू लागतात, ड्रग्स घेऊ लागतात किंवा वॉट. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर मला विचारायचं निलिमा मॅडम की असं व्यसनाधीन किंवा ह्या आहारी जी मुलं जातात त्यांना तुम्ही काय एक छोटासा संदेश द्याल किंवा एक अगदी समर्पक असं उत्तर द्याल? मला वाटतं की व्यसनाधीनता ही घरातून कधी कधी सुरू होते, की मुलं मुली जेव्हा घरात आई वडील, कारण आता हल्ली फॅशन आहे की फॅशनच्या नावाखाली किंवा पार्टीच्या नावाखाली घरात पार्टीज होत असतात, बाहेर आई वडील पार्टीला जात असतात. जेव्हा किशोरवयीन मुलं असतात तेव्हा ते जेव्हा हे बघतात तेव्हा त्यांना हे करणं म्हणजे चुकीचं नाही
हे असं वाटतं. तर ते कितपत ते आई वडिलांची ड्युटी आहे की कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे, हे मुलांना वेळीच दाखवणं. आणखीन दुसरी गोष्ट की व्यसनाधीनता, मी मगाशी जसं बोलले की व्यसनाधीन झाल्यावर शारीरिक निगेटिव्ह इम्पॅक्ट हे मुलींवर जास्त पडतात मुलांपेक्षा. त्यामुळे मुलींनी वेळीच प्रत्येक वेळी व्यसनाधीनतेपासून लांब राहणंच योग्य. कारण पुढची पिढी त्यांना घडवायची आहे, एक चांगली सशक्त, मी म्हणेन भारताचे नागरिक नाही, आज जग एक झालेलं आहे, एक जगाचे नागरिक. आपण एक चांगलं, म्हणजे आता फक्त आपल्या भारतापुरतं किंवा आपल्या राज्यापुरता विचार न करता, कारण सध्या इथून मुलं तिकडे जातात, त्यामुळे एक जगाचा चांगला नागरिक बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे कृपया व्यसनांपासून लांब राहा. आणि मला असं वाटतं की हे जर का समजा एखादी मुलगी किंवा मुलगा व्यसनाधीन झाला, तर त्यावेळी पालकांची भूमिका कशी असावी? हा, हे खूप महत्वाचं आहे. ऍक्च्युली पालकांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स ठेवले पाहिजेत. आपलं मूल कितपत व्यसनाधीन झालंय याची माहिती घेतली पाहिजे, की कधीतरी अल्कोहोल टेस्ट केलंय किंवा एक दोनदा ड्रग्ज घेतलेत किंवा त्या ड्रग्ज डीलरच्या संपर्कात आपलं मूल आहे का, हे पण पालकांनी पाहिलं पाहिजे थोडंसं. आणि अल्कोहोलच्या बाबतीत कधीतरी झालं, पण हे जसं मी म्हंटल की समोर बसून की बाबा संवादाच्या माध्यमातून दोघांनी संवाद साधला पाहिजे, की खूप चिडून आरडून गोंधळ करून भांडून काहीही होणार नाही. समजा तुमचं मूल जास्त आहारी गेलं असेल तर वेळीच समुपदेशक यांची मदत घेणे खूप गरजेचं आहे. की बऱ्याच पालकांना गिल्ट असतो की नाही, माझ्या मुलाला मी काउन्सिलरकडे कसं घेऊन जाऊ. तर हे चुकीचं आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं की माझं मूल हे व्यसनाधीन होतंय किंवा माझी मुलगी कधी ड्रग्ज घेण्याचा प्रयत्न करतेय, तर वेळीच समुपदेशकाची मदत घेऊन तिला त्याच वेळी बाहेर काढणं. सध्या आपल्याकडे भरपूर रिहॅबिलिटेशन सेंटर्स पण आहेत, खूप जास्त जे मुलं यावेळी ना, मुलांना मानसिक आधाराची गरज असते आणि हा मानसिक आधार फक्त आणि फक्त पालक देऊ शकतात. आणि तुम्ही त्यावेळी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाका की हो, तू यातून बाहेर येणार आहेस आणि मी तुझ्या बरोबर आहे. हे तुझ्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही, तर आपल्या दोघांचा प्रॉब्लेम आहे. आपण यातून बाहेर पडायचंय आणि इथून पुढे तुझं चांगलं करिअर घडवायचंय. यातून तुम्ही जर त्यांना सतत ब्लेम करत असाल किंवा त्यांच्या चुका सतत त्यांना दाखवून देत असाल किंवा त्यांच्या चुकांची सतत उजळणी करत असाल, तर मुलांना ना स्वतःला खूप गिल्ट होतं, फील होतं आणि ती मुलं मग त्यांना किंवा या प्रकारची भावना त्याच्यामध्ये होते. त्यामुळं ती कधी कधी सुसाईड टेंडन्सी पण जाऊ शकते अशा मुलांमध्ये. त्यावेळी यावेळी पालकांचा आधार घट्ट आणि मजबूत मुलांच्या बरोबर असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळी मुलं जातात, म्हणजे तुमचं मूल चुकलंय ह्याच्यात तुम्हाला ऍक्सेप्ट करा की हो, माझं मूल चुकलंय. आणि ती ऍक्सेप्ट तुम्ही, त्याची तुम्ही चूक केली की त्यालाही कळेल की बाबा हा, माझे म्हणजे आई बाबा मला ऍक्सेप्ट करतात आणि ते मला यातून बाहेर काढतात. याच्यामध्ये ना मला एक टच थेरपी खूप एक महत्वाची वाटते, की लहान मुलं असतात तेव्हा आपण सतत त्यांना गोंजारत असतो, कुरवाळत असतो, जवळ घेत असतो. पण जशी मुलं किंवा मुली मोठी होतात ना, तसं त्या मुलांना पण थोडं इन्सिक्युअर, म्हणजे हे कसं तरी वाटतं की आईच्या कुठे कुशीत जाऊ, किंवा वडील तर कधीच जवळ मायेने घेऊन बसवून. तर अशा वेळी ना सतत त्यांना जवळ घ्या, त्यांच्या डोक्यावरून, म्हणजे ती छोटीच आहेत, तुमची छोटी बाळच आहेत असं त्यांना ट्रीट करा. आणि त्या टच थेरपी इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे या किशोरवयीन मुलांमध्ये. आणि ही टच थेरपी त्यांना जर बाहेर मिळाली, म्हणजे ते टच कदाचित वेगळे असतील, पण तुमच्या घरातून जर प्रेमाचा, मायेचा स्पर्श त्यांना मिळाला, तर हे त्यातून खूप लवकर बाहेर येतील. बरोबर, खूप छान. आणि समजा अशी काही मुलं, जसं का पालकांनी हा सिन्सिअर प्रयत्न केला तेव्हा त्याला समजून घेण्याचा मुलाला किंवा मुलीला, आणि तरी सुद्धा काही मुलांचं किंवा मुलीचं उद्रेकी वागणं असेल किंवा ते समजून घेत नसतील किंवा ते एकदम असं दोघांच्या मध्ये, पालक आणि मुलं यांच्यामध्ये रागराग होत असेल, सतत भांडणं होत असतील, तर अशा वेळेला म्हणजे हे कसं काय केलं पाहिजे किंवा मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे? डॉक्टर वंदना.
हा, आता इतका वेळ आपण जो चर्चा करतो की मुलं अशी वागतात किंवा सुसायडल टेंडन्सी जातात, व्यसन जातात, किंवा तू मगाशी म्हणाली की तिने हातावरती त्या ब्लेडच्या खुणा करून घेतल्या. तर हे ना ऍक्च्युली काय होतं, उद्रेक इमोशन्स ह्या वयामध्ये ना खूप बस्ट होत असतात. आता प्रसिद्ध एक मानसशास्त्रज्ञ आहे जॉ पियाजे, ते म्हणतात की मुलं शरीराने वाढतात, मुलं ना शरीराने वाढतात, पण त्यांची बौद्धिक वाढ दिसत नाही, ती जाणवते. ओके, त्यांच्या बोलण्यातून, कल्पनातून, प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरून. असं जसं जसं वय वाढत जातं ना, तसं तसं त्यांचा विविध अंगांनी विकास होत असतो आणि त्याच्यानंतर त्यांना ती जाण येते की आपण कसं वागलं असं. आता याला सायंटिफिक बेस काय आहे की मेंदूमध्ये, आता पालकांनी लक्षात ठेवा की मेंदूमध्ये ना समोरच्या भागामध्ये जो असतो ना, त्याला आपण प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, ज्याच्यामध्ये विविध केंद्र असतात, स्मृती किंवा संवाद साधणं, भाषा विषयक असे बरेच सेंटर्स असतात. आणि इथे ना एखाद्या विषयाचं विश्लेषण इथेच चालतं. ज्यावेळी प्रौढ लोक निर्णय घेतात तेव्हा प्री फ्रंटल कॉर्टेक्स निर्णय घेत असतो, तो काम करत असतो. आणि तो परिपक्व कधी होतो, तर वयाच्या 25 नंतर. वयाच्या 25 वर्षाच्या आत तो नुसता डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतो, तो परिपक्व झालेला नसतो. तो प्रौढ 25 नंतर तो परिपक्व होतो. म्हणून आपल्याकडे काय म्हणतात का गद्दे 25 वर्षानंतर अक्कल आली असं म्हटलं जातं. आणि दुसरा एक मेंदूमध्ये अवयव असतो ज्याला अॅमिग्डाला म्हटलं जातं. हा अॅमिग्डाला काय असतो, हे भावनांचं केंद्र असतं. ओके, टीनेजर्स जेव्हा निर्णय घेतात ना, ह्या वयातली जी मुलं हे सगळे जे काय काय आता आपण बोललो त्याबद्दल जे निर्णय घेतात, जे ऍक्शन असतात त्यांचे किंवा रिॲक्शन्स असतात, हे काय घेतो, ते हा अॅमिग्डाला घेतो. हे केंद्र तिथे फार खूप ऍक्टिव्ह असतं आणि हे निर्णय ना अनुभवातून नसतात, ते परिपक्व नसतात. आता एक प्रौढांचा जर ग्रुप आहे आणि एक टीनेजर्सचा ग्रुप आहे, तर प्रौढाच्या ग्रुपला जायचं पिक्चरला, मूवी बघायला जायचं. तर तो मूवी कोणता आहे, टुकारे जाऊ दे, 200 रुपये लागतील, महिन्यानी नंतर टीव्हीवरच येईल, कशाला जायलाच पाहिजे असं काही नाही, गेलं तर गेलं, नाही तर नाही, त्याच्यात ना खेळ ना खंत. ओके, पण तो जर टीनेजर्सचा ग्रुप असेल तर काय होईल सांग. आपण पाहिलेले आपल्या घरात पण असं करतं की कुठे थिएटरला आहे, फर्स्ट शो, इथे मिळत नाही तिकीट्स, तिकडे जा, तिकडे नाही मिळत तिकडे जा, अरे इसको फोन कर, उसको फोन, असा प्रकार प्रचंड प्रमाणात गडबड होते. का तर मला जायचं म्हणजे जायचंच आहे. आणि का तर मला माझ्याबरोबर मित्रमैत्रिणी बरोबर जायचंय म्हणून जायचंय. हा, तर इथे हा सिनेमा नाही पाहिला ना तर आयुष्यात फार मोठी उलथापालथ होईल असं त्यांना वाटतं. ओके, आणि तो जे आपण करतो ते योग्य करतो असं त्यांना वाटतं आणि सब कुछ चलता है ही वृत्ती इथे असते. हा भावनिक निर्णय असतो. हा कोण घेतो, तर अॅमिग्डाला घेतो. त्यामुळे 25 वर्षाच्या आत जर आपली मुलं असं वागत असतील ना, तर हे एक्स्ट्रीम्स ऑफ इमोशन दिसतात. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की कॉर्टेक्स, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि अॅमिग्डाला. त्यामुळे इथे जर असं होत असेल, ताणतणाव असेल ना, तर पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे. जसं निलिमा मॅडम म्हणाले की पालकांची भूमिका इथे खूप महत्वाची आहे. मी पालकांची भूमिका काय असेल हे पण मी थोडंफार ऍड करते याच्यामध्ये, की हे त्यांनी फिट करून घेतलं पाहिजे की इथं हे सायंटिफिक कारण आहे. ओके, आणि अशी जर मुलं घरात असेल ना, तर कधी कधी बर्फ डोक्यावर ठेवल्यासारखं आईवडिलांनी काही काळापुरतं शांत राहावं. त्या शब्दाला शब्द आणि वादाला वाद घालू नये, कारण घरात फार मोठं तांडव निर्माण होतं. काही काळ, टाइम इज त्याच्यावरती सोल्युशन. काही काळ थोडा वेळ जाऊ द्यावं, शांतपणे बसून चर्चा करावी, त्याचं चांगले आणि वाईट काय निष्पन्न होईल हे सांगावं. ही सगळ्यात महत्वाची पालकांची भूमिका आहे त्याच्यामध्ये. कधी कधी काळ हेच औषध असू शकतं, औषध असतं. हा, आणि तसंच मी म्हणेन की बरेच पालक मुलींना शिक्षण देतात, संस्कार देतात, लग्न करून सासरी पाठवतात. ओके, काळाच्या ओघात जर काही बरं वाईट घडलं तर मुली आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात आणि बऱ्याचदा खर्चून जातात. आता इथे 2 उदाहरणं आहेत माझ्यासमोर, अगदीच ताजी लॉकडाऊन मध्ये घडलेली, की 21 वर्षाची मुलगी पळून गेली घरातनं आणि लग्न केलं, 3-4 महिन्यामध्ये प्रेग्नंट झाली आणि आता 1 महिन्यापूर्वी साधारणतः तिचा नवरा कोरोनाने एक्सपायर झाला. नाही शिक्षण पूर्ण, नाही आर्थिकदृष्ट्या सक्षम, आणि निघून गेल्यामुळे आई वडिलांनी, मुलगी आहे त्या मायेपोटी शेवटी त्यांनी तिला आधार दिला. ही तर पालकांची भूमिका खूप समंजस राहिली की आधार दिला तिला. आता हे बाळ पोटात जे वाढणार आहे त्याचं संगोपन करणं आणि स्वतःला प्रूव्ह करून उभं राहणं सक्षमपणे, हे खूप कठीण होऊन जातं. त्यामुळे घाई गडबडीत असे निर्णय घ्यायचे नाही. आणि दुसरं की आई वडिलांनी बघून दिलंय स्थळ, मुलगा चांगलं 50,000 रुपये कमवणार आहे,
चांगलं तिचं व्यवस्थित होईल, हा सर्वसाधारण सरसकट प्रत्येक पालकांचा हा विचार असतो की चांगलं घर आहे, चांगलं स्थळ आहे. पण कालांतराने एकदा काय होतं की त्याचा झाला ऍक्सिडेंट आणि तो ऍक्सिडेंटमध्ये एक्सपायर होतो. ठीक आहे, तो ऍक्सिडेंट एक्सपायर झाला. मग त्यावेळी त्या मुलीला पहिल्यांदा म्हटलं गेलं सासरकडनं की तू पांढऱ्या पायाची आहेस, तू आल्यामुळे असं झालं, तिला ब्लेम केला आणि ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. आता सासरची माणसं किती आधार देतील हा परत प्रश्न. आई वडील किती वर्ष आणि किती आयुष्यभर पुरतील का? आणि प्रत्येकाला इतकं फास्ट जग आहे की प्रत्येकाला स्वतः इथे पाहायचं आहे. कोण कोणासाठी किती धावून जाईल आणि किती आधार देईल. आणि स्पेशली प्रश्न येतो जेव्हा सगळ्याच गोष्टीचा पैशाचा, आर्थिकदृष्ट्या. त्यामुळे जोपर्यंत मुली आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही, म्हणजे 7 आणि 8,000 रुपये 10,000 रुपये पगार नाही, माहिती म्हणेल 40-50,000 रुपये जेवढ्या मुली कमवत नाहीत आणि आपल्या स्वतःची गरजा पूर्ण भागवण्याची त्यांची क्षमता येत नाही, तोपर्यंत आई वडिलांनी त्यांचं लग्नापेक्षा तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आणि तिला मी म्हणे स्वयंभू हा शब्द आहे, स्वयंभू करणं गरजेचं आहे इथे. कळलं का? ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि तसंच जर मुली काही सांगत असतील, त्यांचं काही मत मांडत असतील ना, तर तिच्या मताचा आदर करा, तिला समजून घ्या. ती तुम्हाला उलट बोलते किंवा उलट उत्तर देते असं न समजता, मुलं काय किंवा मुली काय दोघांच्या बाबतीत वयात येणाऱ्या मुला मुलींना समजून घेणं खूप गरजेचं आहे. अनेक गोष्टींची भीती, लाज, संकोच ना मुलांच्या मनात असतात किंवा मुलींच्या मनात असतात. त्याची पूर्ण जबाबदारी जास्तीत जास्त आईची असते आणि त्याचबरोबर बाबांची पण असते. हळूवारपणे मैत्रीच्या नात्याने वागवून विश्वासात घेऊन मुलीचं मनोधैर्य वाढवणं गरजेचं आहे. तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे, ज्याच्यामुळे उद्याची स्त्री परिपूर्ण विकसित होईल, तिचं व्यक्तिमत्व विकसित होईल. आणि जर आईबाबांना हे शक्य होत नसेल, काही कारणास्तव त्यांना समजत नसेल कसं करायचं, तर डॉक्टर्स, टीचर्स, काउन्सिलर्स ह्यांची पण मदत घेतली पाहिजे. उपदेशक वगैरे जसं आपल्या समुपदेशक म्हणून काम करता हो. आणि तुम्ही बऱ्याच मुलींचं आणि मुलांचं समुपदेशन केलेलं आहे. बरोबर, ते खरंच खूप उपयोगी पडले त्यांना. आणि तुम्ही जसं म्हटलं सगळं की व्यक्तिमत्व विकास म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. तर त्या व्यक्तीकडे शिक्षण असलं पाहिजे, प्रत्येक मुला मुलीकडे प्रॉपर शिक्षण असलं पाहिजे, चांगली डिग्री असली पाहिजे, तो आपल्या पायावर किंवा ती आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे. आणि समाजात आणि पर्सनल लाईफ मध्ये आपण कसे निर्णय घ्यावे आणि कुठल्या वेळेला योग्य निर्णय कसा घ्यावा हे सगळं मला असं वाटतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये येतं. मला असं वाटतं डॉक्टर निलिमा मॅडम पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल थोडंसं आम्हाला सांगा. मला असं वाटतं एक तास 1.5 तास व्हायला आलाय, पण मला असं वाटतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे मला हा घ्यावाच लागणार आहे. थोडक्यात खूप छोट्या ह्याच्यात सांगते मी. मुलींना फक्त काही एक वाक्य हे सांगते की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचं काय येतं तर कॉन्फिडन्स. तुम्ही कॉन्फिडंट राहा, तुम्ही जे काही करताय ते कॉन्फिडेंटली करा. आई वडिलांशी, मित्रांशी, मैत्रिणींशी कॉन्फिडेंटली वागा, बोला. कॉन्फिडन्स असणं या मुलींच्यात खूप महत्वाचं आहे. स्वतः जशा आहेत तसंच स्वतःला ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्टन्स हाही महत्वाचा आहे की ती सुंदर दिसते, मी अशी दिसते, दिसणं पण आणि वागणं पण जसं आहे. पण तुमच्यात त्याच वेळी ऍक्सेप्टन्स करताना तुमच्यात समजा एखादे गुण नसतील तर ते गुण आपण कसे वाढीस. उदाहरणार्थ एखाद्याच्याकडे स्टेज डेअरिंग नसेल तर ते त्यांनी ऍक्सेप्ट करावं की हा माझ्याकडे स्टेज डेअरिंग नाही आणि ते वाढीस लागण्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मला दुसरं मला असं वाटतं की सकारात्मकता ही खूप महत्वाची आहे. की जेलसी हा शब्द मनातून काढून टाका. एकमेकांविषयी मुलींचा मला हे सगळ्यात महत्वाचं वाटतं. मला पण ते सांगावं असं वाटते की मुलींशी वागणं, तुम्ही तुमचं एकमेकींशी सकारात्मक ठेवा, मैत्रिणींवर विश्वास ठेवा किंवा एम्पॅथी दाखवा, त्यांची खुल्या मनाने प्रशंसा करा, मैत्रिणींशी प्रभावी संवाद साधा. म्हणजे तुमचं जर मुलींचं तुम्ही एकमेकींच्या हाताला धरून तुम्ही एकमेकांना ग्रो करू शकता. सतत उत्साही राहा, तसंच भावनांवर नियंत्रण ठेवा. बऱ्याचदा आपण ह्या एज मध्ये घरामध्ये वादावादी आई वडिलांची आणि मुलांची होत असते. यात काय असतं माहितीये का की मुलांना आई वडिलांकडून ऍप्रिसिएशन हवं असतं, पण त्याच वेळी आई वडिलांचं ऐकायचं पण नसतं.
म्हणजे आई वडील चुकीचे आहेत असंही वाटत असतं, पण त्याच वेळी आई वडिलांनी आपण जे करतोय ते योग्य आहे असंही म्हणावं असं वाटत असतं. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही त्यावेळी भावनांवर नियंत्रण ठेवा. हे मी आई वडिलांसाठी पण सांगेन की त्यांनी जेव्हा असे काही कॉन्फ्लिक्टचे प्रसंग येतात तेव्हा भावनांवर नियंत्रण ठेवणं हे खूप महत्वाचं आहे दोघांनी. तसंच प्रभावी संवाद साधणं हेही दोघांचा महत्वाचं आहे. आता तुम्ही जसं मगाशी म्हटला की संकटाचा धीराने सामना करा. म्हणजे काही येणारच, तुमचं आयुष्य आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन असतात कधी, आणि प्रत्येकाचं आयुष्य काही खूप स्मूथली जातच असं नाही. जरी कितीही हुशार मुलगा असेल किंवा काहीही असेल तरी संकटही येणार आहेत. त्या संकटाचा धीराने सामना कसा करायचा हे तुम्ही शिकलं पाहिजे मुलांनी आणि त्यांच्या वडिलांनी. सगळ्यात महत्वाचं यशस्वी होण्याचा प्रयत्न करा जीवनात, की सगळ्याच बाबतीत. म्हणजे जे करेन ते मी चांगलं करेन. बेस्ट होईल का नाही माहित नाही मला, पण मी करेन ते चांगलंच करेन. हा एक स्वतःविषयीचा कॉन्फिडन्स किंवा हा तुमच्यामध्ये असला पाहिजे. थोडासा धीर पण बाळगा. म्हणजे तुम्ही जे करणार आहात ते आत्ताच टाइम लिमिट ठेवू नका स्वतःला, डेडलाईन देऊ नका. नाही, माझं हे आता एवढं झालंच पाहिजे. थोडासा कधी कधी हे येतं, आपल्याला अपयश येतं, आणि मग ह्यावेळी कधी कधी आपण असं बघतो की सगळं एखादं मूल खूप सगळ्यात यशस्वी झालंय, सगळं छान 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 चाललंय आणि अपयश आलं आणि ते सडन खचून जातं, डिप्रेशन मध्ये जातं. तर नाही, थोडा धीर बाळगा. तुम्ही यशस्वी होणार आहात, तुमचं सगळं छान होणार आहे. थोडासा धीर बाळगा जर अपयश आलं तर. आणि सगळ्यात अजून महत्वाचं, बॅलन्स डाएट, योगा, मेडिटेशन आणि एक्सरसाइज, ह्या गोष्टी तुमच्या रुटीन मध्ये असल्याच पाहिजेत. तर तुमच्यासारखं छान आणि सुंदर व्यक्तिमत्व या पृथ्वी तलावर नसेल असं मला या मुलींना सांगावं वाटतं. लव्ह युअर सेल्फ, पहिली गोष्ट महत्वाचा रूल आहे, लव्ह युअर ते फार महत्वाचं आहे. आणि जसे तुम्ही दिसता, जसे असतात तशीच मी खूप सुंदर आहे. आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. प्रत्येक दिवशी उठल्यानंतर आरशासमोर उभा राहून हे वाक्य बोला आणि मग सुरुवात करा तुमच्या दिवसाची. बघा तुमचं आयुष्य किती सुंदर होईल. मला असं वाटतं की आज आपण आजचा हा जो दुसरा भाग होता शारीरिक साक्षरता शिक्षण उपक्रमाचा, पहिला भाग आपण घेतला शारीरिक बदल किंवा फिजिकल चेंजेस, आणि आज आपण घेतला मानसिक बदल आणि मॉरल व्हॅल्यूज. बऱ्याचशा खूप सुंदर तुमच्या भावना आणि तुमचे मत, जे की खरंच असं ऐकून पूर्ण सेशन मला आता असं वाटतं की सगळ्यांनाही हे पटलं असेल की ते हे एक्सपर्ट ओपिनियन्स होते जे की तुमच्या समोर नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशनने सादर केले. मला असं वाटतं की हा जो उपक्रम आहे, हा आपण ह्याच्या मागचं प्रयोजन काय आहे हे मला असं वाटतं आमच्या व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर वंदना कुचिक मॅडम तुम्ही जरा स्पष्ट करावं. ह्याचं प्रयोजन हे की शास्त्रीय ज्ञान मुलींना माहीत असणं गरजेचं आहे. कारण ती पुढे जाऊन तिला मगाशी निलिमा मॅडम काय मातृत्वाला सामोरं जायचंय. शेती करण्यापूर्वी शेतकरी जसं शेतीची मशागत करतो किंवा इमारतीचा पाया व्यवस्थित खणला जातो तर चांगली इमारत उभी राहते, तर स्त्रीजवळ प्रजोत्पादनाचं कार्य आहे. तुम्ही काही करा, बाळाला जन्म स्त्रीलाच द्यायचा आहे, पुरुष जन्म देऊ शकत नाही, ते बाईलाच द्यायचंय, मुलीलाच द्यायचंय. तर तिला जन्म पण द्यायचा आहे, गर्भार पण सांभाळायचंय, बाळाला दूध पाजायचंय, त्याचं संगोपन करायचंय. मनुष्याचं बाळ आणि प्राण्यांच्या बाळामध्ये काय फरक आहे? तर प्राण्यांचं बाळ लगेच उठून उभं राहतं, मनुष्याच्या बाळाचं असं नसतं. त्याला खूप सांभाळावं लागतं, त्याचं खूप संगोपन करावं लागतं. आणि ही सगळी जबाबदारी कोणावरती निसर्ग टाकून मोकळा झाला आहे? तर स्त्रीवर. तर त्यामुळे तिच्या शरीराचं आणि मनाचं योग्य कंडिशनिंग अगदी स्मूथली व्हायला पाहिजे आणि ते घराघरातून व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सायंटिफिक माहिती मुलींना मिळणं गरजेचं आहे. सगळ्यात त्याची सुरुवात असते की मासिक पाळी ही त्याची बेसिक तयारी असते आणि ही तिच्या सर्जनशीलतेची छोटीशी किंमत असते. ओके, चांगले आचार विचार संस्कार शिक्षण तर आहार व्यायाम स्वच्छता योग्य आचरण हे जर रोजच्या जगण्यात केलं तर नक्कीच एक मुलगी चांगली स्त्री म्हणून कालांतराने सक्षमपणे विकसित होईल आणि पुढची पिढी संस्कारित सुसंस्कारित निरोगी असेल. ओके, आपण आणि इथं मुलींनी आपण म्हणतो की पालकांनी समजून घ्यायला, इथं मुलींनी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही जसे मोठे होता तसे तुमचे आईवडिलांचंही वय वाढत आहे, त्यांच्या पण शरीराच्या वाढत्या वयावर काही तक्रारी सुरू होतात. त्यामुळे इतकी वर्ष आपल्याला लाडाकोडाने वाढवलेल्या आईवडिलांना आपल्या कोणत्याही गोष्टीने दुखावलं जाऊ नये
ह्याची काळजी घेतली. आणि तसं झालं तर सॉरी म्हणून मी पुन्हा असं करणार नाही त्याची ग्वाही द्यावी, त्यांना विश्वास द्यावा. आई वडिलांची कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं जाण आणि भान मुलींनी नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांना जे स्वातंत्र्य दिलंय त्या स्वातंत्र्याला विकसित करण्याची संधी म्हणून त्यांनी पाहिली पाहिजे, त्याचा स्वैराचार नक्कीच केला नाही पाहिजे. खूप सुंदर विचार मांडले डॉक्टर वंदना मॅडम, धन्यवाद. डॉक्टर निलिमा, तुम्हाला एक शेवटाकडे आपण आलोय आता कार्यक्रमाच्या, तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे? मी आधी पालकांना सांगेन की तुम्ही पण या वयातून गेलेला आहात, तर पालकांनी सगळ्यात महत्वाची पालकांचे सुसंस्कार, मग तुमच्या घरातील मजबूत तुमचे एकमेकांचे संबंध, आणि हे खूप महत्वाचं आहे की किशोरवयीन मुलांसाठी किंवा मुलींसाठी की तुमचे एकमेकांबरोबर असलेले बंध हे खूप महत्वाचे आहेत. त्यांच्या चुका योग्य शब्दात सांगा, करा, म्हणजे अगदी आकांतांडव नको, त्यांची उजळणी करू नका. प्रत्येक मूल वेगळं आहे, त्याचं कंपॅरिझन दुसऱ्या कोणाशी करू नका. ते एक सगळ्यात महत्वाचं आहे. आणि डोक्यावर बर्फ ठेवा, जसं वंदना मॅडम म्हटल्या की तुमचं मूल चुकणार आहे आणि त्याची चूक ऍक्सेप्ट करा आणि ते सुधारण्यासाठी तुम्ही त्याच्याबरोबर प्रयत्न करा. ते सगळ्यात महत्वाचं. आणि मी मुलींना एकच सांगेन की तुम्ही स्वतःवर खूप भरभरून प्रेम करा. तुम्ही बेस्ट आहात आणि तुम्हाला ग्रेट व्हायचंय आणि त्या ग्रेट होण्यासाठी प्रयत्न करा. यू विल रॉक द वर्ल्ड. थँक्यू थँक्यू डॉक्टर निलिमा, डॉक्टर वंदना, खूपच सुंदर सेशन आणि इतकं छान चर्चासत्र रंगलंय की मला एकही व्यक्तीतून गेलेला नाहीये. सगळेजण प्रत्येक शब्द तुमचा ऐकतायत आणि थँक्यू सो मच. तुमचे जे हे छान प्रामाणिक आणि एक्सपर्ट सल्ले जे आहेत ते खरोखरच त्यांना मार्गदर्शक ठरतील. एका मुलीची आई आहे मी आणि एका मुलाचे, माझ्याकडे दोघंही आहेत. दोन विभिन्न गोष्टी मी अनेक वर्ष पाहिलेल्या आहेत माझ्या घरामध्ये. बरोबर. तर आपण कार्यक्रमाच्या आणि चर्चासत्राच्या शेवटाला येत आहोत. तर हे वय परिवर्तनाचे आहे. अनेक स्वप्ने उराशी बाळगून ही मुलं झेप घेत असतात. आकाश मोकळं आहे. सर्वांबरोबर असूनही कधी कधी काही लढाया त्या प्रत्येकाला एकट्यानेच लढायच्या असतात. त्यासाठी काय करायला हवं? तर त्यासाठी सक्षम व्हा, कर्तृत्ववान व्हा, सुशिक्षित व्हा, स्वतःचा आदर ठेवा आणि दुसऱ्यांचाही रिस्पेक्ट राखा. आयुष्य हे खूप सुंदर आहे. ते सुखकर बनवून फुलवणं हे पण फक्त तुमच्याच हातात आहे. आणि आम्ही तुमच्या सोबत आहोतच आमच्या ज्ञानाचा आधार देण्यासाठी. नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन तर्फे मी तुम्हा सर्व पार्टिसिपंट्सचे आणि आजच्या एक्सपर्ट तज्ञ डॉक्टर वंदना कुचिक मॅडम आणि डॉक्टर निलिमा पवार यांचे खूप खूप आभार मानते. आणि आजचं चर्चासत्र इथेच संपन्न झालं असं मी घोषित करते. धन्यवाद. थँक्यू.